हॅलो फ्रेंड्स, आज आपण बात करणार आहोत विटॅमिन ई कॅप्सूलबद्दल। ह्या कॅप्सूल्स आपल्या केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत। या कॅप्सूलचा आपण जर योग्य वापर केला तर आपण आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवू शकतो, आपल्या ओठांना मुलायम बनवू शकतो, आपल्या डोळ्याखालील ब्लॅक सर्कल घालवू शकतो, तसेच त्वचेवरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे देखील आपण विटॅमिन ई कॅप्सूलने घालवू शकतो। आणि याविषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सो फ्रेंड्स, मी अलका शिंदे, प्राकृतिक चिकित्सक, आणि तुम्ही पाहत आहात अलका शिंदे चॅनल। फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर सर्वात पहिले खाली असलेले लाईकचे बटन प्रेस करा। माय डिअर फ्रेंड्स, विटॅमिन ई कॅप्सूलचे एक पॅकेट साधारणतः 30 रुपयाला येते आणि हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये सहज मिळून जाईल। तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की एक कॅप्सूल घ्यायची आहे आणि ती एक पिनच्या साहाय्याने फोडायची आहे। या कॅप्सूलमधील जेल 1 चम्मचमध्ये काढून घ्या। वाटल्यास तुम्ही तसेच त्वचेला किंवा केसांना लावू शकता, किंवा यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळूनही लावू शकता। तुमच्या सोयीप्रमाणे ऑलिव्ह ऑइल ऐवजी खोबरेल तेलही तुम्ही मिक्स करू शकता। विटॅमिन ई मध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आपल्या स्किन आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात। कॅप्सूलच्या या गुणधर्मामुळे बऱ्याचशा पार्लरमध्ये फेशियल, मॅनिक्युअर, पेडिक्युअर आणि हेअर ट्रीटमेंटसाठी विटॅमिन ईचा वापर केला जातो। चला तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगते की या कॅप्सूल तुम्ही कुठे आणि कशा प्रकारे वापरू शकता। फाटलेल्या ओठांसाठी, ओठांना मुलायम बनवण्यासाठी विटॅमिन ई कॅप्सूल खूप फायदेशीर ठरते। वापरण्याआधी ओठांना पहिले स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा आणि त्यानंतर विटॅमिन ई ऑइलने ओठावर मसाज करा। विटॅमिन ई कॅप्सूलमध्ये बदाम तेलही मिसळून त्याने तुम्ही मसाज करू शकता। रात्री झोपताना लावल्यास याचा खूप चांगला फायदा होतो। तुमचे ओठ जर काळे दिसत असतील तर ते गुलाबी आणि सुंदर दिसू लागतील। काही दिवसातच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल। त्वचेसाठी विटॅमिन ई, ज्याला त्वचेचे खाद्य म्हटले जाते, यामध्ये त्वचा क्लिअर करण्याचे बरेचसे गुणधर्म असतात। तुमच्या त्वचेबद्दलच्या जेवढ्याही समस्या असतील, जसे की पिंपल्स, व्हाईट हेड्स, ब्लॅक सर्कल, ड्रायनेस, या सर्व समस्या विटॅमिन ई कॅप्सूल वापराने ठीक होतात। हे तुमच्या त्वचेला हायड्रेट करते आणि तुमची त्वचा नरम करते। यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात, जे तुमच्या डॅमेज पेशींनाही रिपेअर करतात। ते तुमच्या त्वचेला एजिंग पासूनही वाचवते, म्हणजे तुम्ही चीर तरुण दिसता। तुम्हाला तुमच्या त्वचेवर सुरकुत्या जाणवू लागल्या असल्यास तुम्ही घरबसल्या स्वतःची ट्रीटमेंट स्वतःच करू शकता। चला तर मी तुम्हाला दाखवते की अँटी रिंकल मास्क कसा बनवायचा। अँटी रिंकल मास्क बनवण्यासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत विटॅमिन ईच्या फक्त 2 कॅप्सूल आणि त्यामध्ये मिक्स करायचं आहे 1 चम्मच दही, 1 चम्मच मध आणि 1 चम्मच लिंबाचा रस। या मास्कला कमीत कमी अर्धा तास तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या। ही कृती आठवड्यातून 3 वेळा करा आणि अफलातून रिझल्ट पहा। अशाच प्रकारे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग असतील तर विटॅमिन ई कॅप्सूलमधील जेल काढून डायरेक्ट चेहऱ्याला लावू शकता। लावण्याआधी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करा आणि त्यानंतर हे लावा। जर रात्री लावले तर त्याचा खूपच फायदा होईल। 1 ते 2 आठवड्यातच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल। डोळ्यांसाठी, डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कलसाठी आणि डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी याचा वापर चांगला मानला जातो। यासाठी 1 विटॅमिन ईच्या कॅप्सूलमधील जेल काढून घ्या। तुमच्या लोशनमध्ये मिक्स करून रात्री झोपताना लावून सोडून द्या। केसांसाठी
व्हिटॅमिन ई केसांसाठी तर वरदानच आहे. ह्याच्या वापराने केस मजबूत, घनदाट असे होऊन केसांचे फाटे पूर्णपणे निघून जातात. डॅन्ड्रफ जाऊन केस गळणे थांबते आणि अकाली केस सफेद होणे थांबू शकते. यासाठी तुमचा शॅम्पू आणि रेग्युलर वापरायच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल्स टाकून ते तेल वापरा. नखांसाठी मुलींना व स्त्रियांना नखे वाढवणे खूप आवडते, पण कामे करताना नखे तुटून जातात. या समस्येपासून वाचण्यासाठी बदाम तेलात एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकून हे नखांना लावत राहा. यामुळे तुमची नखे मजबूत होऊन वाढीस लागतील. नेक्स्ट आहे स्ट्रेच मार्कसाठी. त्वचा ताणली जाऊन जे व्रण पडतात त्यासाठी. डिलिव्हरीनंतर स्ट्रेच मार्क पडल्याने स्त्रियांना फार गिल्टी फील होते. त्यासाठी व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल घ्या आणि त्या खोबरेल तेलामध्ये किंवा बदाम तेलामध्ये मिक्स करून पोटावर मसाज केल्याने व्रणाचे डाग कमी होऊ लागतील. नेक्स्ट आहे फाटलेल्या टाचांसाठी. हिवाळ्यामध्ये किंवा उष्णतेमुळे देखील पायांच्या टाचा फाटतात. ही समस्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल बदाम तेलामध्ये मिक्स करून टाचांना मसाज करा. अप्लाय करण्याआधी टाचा स्वच्छ धुवून कोरड्या करून मगच लावा व नंतर सॉक्स घालून झोपा. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या नवनवीन हेल्थ इन्फॉर्मेशनसाठी आपली सखी अलका शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपल्या नेक्स्ट इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर अँड सी यू. थँक्यू सो मच.